मॅडम, हा 1986 मध्ये लेंडी धरण जो की त्यामध्ये 12 गावे बाधित झाली, त्यांचं पुनर्वसन विविध ठिकाणी करण्यात आलं. यातून एक गाव आहे रावणगाव, जो की 100% तो बुडीत क्षेत्रात आहे. म्हणजे त्यांचं 1 गुंठाही जमीन किंवा घराची जागा अशी कुठेही उरत नाही. पण त्याचं पुनर्वसन खानापूर नजीक इथेच देण्यात आलेलं आहे. पण धरण होत असताना पुनर्वसनाची ही गरज तेवढीच अतिशय महत्त्वाची. म्हणजे आमचं पुनर्वसन केलेलं आहे. वसन म्हणजे राहण्याची ठिकाणची आमची पुन्हा एकदा तुमचं चांगले राहण्याचे ठिकाण असं म्हणून त्याचा अर्थ काढला जातो. पण त्या पुनर्वसनामध्ये तब्बल 18 ते 24 नागरिक सुविधा, म्हणजे ज्यामध्ये आपल्या ज्या गरजा असतात, मूलभूत गरजा, पाण्याची सुविधा असेल, रस्ता असेल, नाली असेल, वीज असेल, अशा अनेक सुखसुविधा दिल्यानंतरच पुढील काम केला जातो. मात्र संबंधित कार्यकारी अभियंता लेंडी प्रधान प्रकल्प विभाग देगलूर यांनी खोटी माहिती प्रशासनाकडे दाखवून चक्क ही माहिती खोटी दाखवून त्यांनी पुनर्वसनाची कामं स्लो केली, म्हणजे हळूवार केली आणि धरणाचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणात जोरामध्ये केलं. आज घडीला 99% काम धरणाचे झाले आणि केवळ 1-2 ते 5% किंवा 10% कामे पुनर्वसनाची झाली. पण पुनर्वसनाची जे काही 10% ही कामे होती ती अत्यंत बोगस पद्धतीने निकृष्ट दर्जाची होत होती. म्हणून संबंधित या गोष्टीवरती आम्ही तक्रारी अर्ज दिला होता. तक्रारी अर्जावरती त्यांनी कोणतीही कार्यवाही नाही केल्याने आमच्या प्रत्यक्षदर्शी डोळ्याने आम्हाला दिसत होतं की काम बोगस पद्धतीने निकृष्ट दर्जाचे होत आहे. आम्ही संबंध गावकऱ्यांनी एकत्रित राहिलं आणि काम बंद पाडलं. प्रशासनाच्या व्यक्तींनी म्हणजे उपजिल्हाधिकारी देगलूर हे स्वतः काम पाहणीसाठी आले आणि त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे एका व्हिडिओच्या माध्यमातून की ते काम अनियमितता त्यांना दिसून आली. पण अनियमितता झालेले काम हे पुन्हा करण्यात यावे. पण त्या पद्धतीने ते काम आज घडीला सुद्धा सुरुवात करण्यात आलेलं नाही. उलट उरलेलं थोडंसं काम करून संबंधित हा गुत्तेदार पळून जाण्याची भीतीसुद्धा आम्हाला होती आणि तोच घडीला आज तो आहे. मग आमची कामं अपूर्ण राहतील. संपूर्ण आम्ही आमचं सर्वस्व गमावून परत त्या चिखलावरतीच राहायचं काय. आज पाण्याची अवस्थासुद्धा खूप बिकट आहे, ज्यामध्ये माझी पहिली मागणी ही पाण्याचीच आहे. दुसऱ्या मागणीमध्ये आपण स्पष्ट विचार केला रस्त्यांचा, जे की अत्यंत भर पावसामध्ये डांबरिंग रस्ता केला जात होता, जो की नियमाच्या विरोधात आहे. आम्ही त्याला थांबवलं, ते सुद्धा आम्ही डबल करायला लावला त्याला. नाल्यांची जॉईंट्स म्हणजे नाली एकमेकाला अजूनही भिडलेल्या नाहीत, तो पाणी स्पष्टपणे घरामध्ये आज सुद्धा शिरतोय, त्यामध्ये दुरुस्ती करण्या संदर्भामध्ये सुद्धा आमची एक मागणी आहे. त्यानंतर वय वर्ष 21 वर्ष पूर्ण, म्हणजे हा एक असा घटक आहे मॅडम की जो वाढीव कुटुंब मावेजा हा एक घटक आम्हाला प्रशासनाने एक लाभ म्हणून दिलेला आहे. ज्याची वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ज्यांचा विवाह पूर्ण झालेला आहे अशांना शासनाने 3,69,000 रुपये देण्याचंही केलं. मात्र आज घडीला अनेक लोक त्यामध्ये राहिलेली आहेत, त्यांचीही नावे पुन्हा एकदा समाविष्ट करून घेण्यात यावीत आणि त्यांना त्यांचा लाभ देण्यात यावा आणि कोणतीही अटी त्यांना लागू करण्यात येऊ नयेत अशा संदर्भातला आहे. शेतीचं अनुदान, सानुग्रह अनुदान सुद्धा देण्यात सध्या चालू आहे, तो सुद्धा त्यांच्यातल्या ज्या काही अटी आहेत त्या सुद्धा रद्द करण्यात याव्यात. दलित वस्तीमधील आजही तिथे अंधारामध्ये सुद्धा तिथे लोक राहतात, जवळपास 10 वर्षे झाली तिथं आली, मात्र त्यांच्या घरामध्ये उजेड सुद्धा नाही. तर ही महावितरणाची मोठी चूक आहे, तर त्यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल करावेत आणि संबंधित विजेची समस्या सोडवण्यात यावी. म्हणजे दलित नस्तीमध्ये नाली, पाणी, रस्ते, वीज या सगळ्या सुविधा तात्काळ देण्यात याव्यात आणि बोगस कामांचा सपाटा लावणाऱ्या या गुत्तेदारात संबंध महाराष्ट्रातील कामे बंद पाडून त्याला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे अशा संबंधीच्या मागण्या घेऊन मी आज इथं आमरण उपोषणास बसलेलो आहे. सर, जसं की तुम्ही सांगितलं की लेंडी धरण प्रकल्पामुळे बऱ्याचशा समस्या निर्माण झाल्या, सामान्याने याचा खूप त्रास होतोय. तर तुम्ही आमदार साहेबांना याची दखल घेण्यास सांगितलं आहे का किंवा त्यांच्याकडे तुमच्या काय मागण्या आहेत? गेल्या अधिवेशनामध्ये मी जिथे शांतापूरकर यांना फोन केला होता. अक्षरशः त्यांनी माझ्या शब्दाचा मान राखला आणि तो विधानसभेमध्ये तो प्रश्न मांडला होता. पण यावेळी सुद्धा मी त्यांना प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. उरला आमचा मुखेड तालुक्याचा प्रश्न, कारण हा लेंडी धरण मुखेड तालुक्यातला आहे. अनेक लोकांच्या म्हणण्यानुसार आणि आम्हालाही काही गोष्टी दिसून आल्या की यामध्ये आमदारांचं कुठंतरी आम्हाला सहकार्य लाभलं नाही, म्हणून आम्ही कुठेतरी नुकसानीत आहोत, असाही माझा त्यांच्यावरती आरोप आहे. मग मुखेडचे जे आमदार आहेत त्यांच्याकडे तुमची काय मागणी आहे? खरंच ज्या पद्धतीनं सानुग्रह शेतीचं अनुदान हा वाढीव आणखीन मिळाला असता, पण तुम्ही मी केल्यामुळे हे झालंय असं दाखवण्याच्या नादामध्ये तो मोबदला आम्हाला कमी मिळाला. ठीक आहे, कमी जरी मिळाला असता पण तुम्ही या घरभरणीचं काम तुम्ही थांबवलं असतात तर आज या पुनर्वसनाची काम 100% पूर्ण झाली असती.
आणि 100% कामे जर इकडची झाली असती तर गडबडणीला आमचा विरोधच नसता. कारण आमचं पुनर्वसन इकडे पूर्णपणे झालं तर आम्ही त्या कामाला कशाला विरोध करू. परंतु जिल्हाधिकारी महोदयांनी सुद्धा आमदारांच्या म्हणण्यानुसार असं मला वाटतंय, याच्यामध्ये 100% मी सांगणार नाही, खात्रीपूर्वक आहेत, तर कुठेतरी इथे सुद्धा प्रशासन सुद्धा चुकलंय. कारण 163 कलम BNSSच्या पद्धतीने जो की नागरिक सुरक्षा संहितेच्या कलमामध्ये लावून तिथे नागरिकांना बंदिस्त करण्यात आलं, तुम्ही तिथे जाऊ नका, पण हे कुठेतरी चुकीचं होतं हे सुद्धा मी आज सांगू इच्छितो.